नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचामध्ये आपलं स्वागत करत आहे. संक्रांत म्हटलं की सगळ्यांना वेध लागतात ते तिळगुळाचे. तिळगुळाचे लाडू म्हटलं तर अनेकांना आवडणारा हा पदार्थ. कुणाला ते खुसखुशीत आवडतात तर कुणाला नरम आवडतात, कुणाला एकदम कडक. पण ते खुसखुशीत तिळगुळ कसा करायचा, ते खुसखुशीत तिळगुळाचे लाडू कसे करायचे, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रमैत्रिणींनो, यासाठी आपण लागणारं साहित्य पाहून घेणार आहोत. तिळामध्ये असं दोन प्रकार असतात, एक पॉलिशचे तीळ आणि साधे तीळ असतात. इथे आपण मात्र आज बिना पॉलिशचे तीळ आहे त्याचा वापर आपण केलेला आहे. तुम्ही कोणतेही वापरलात तरीही चालेल. आपण इथे बघाल, इथे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत, पाव किलो मी गूळ घेतलेला आहे आणि एक साधारण 100 ग्रॅम आपल्या होतील एवढे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. एक वाटीभर आपण शेंगदाण्याचा वापर इथे केलेला आहे. ते भाजून त्याचे मी सालं काढून घेतलेत. 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेलं. सुरुवातीला आपण शेंगदाणे आहेत ना, त्याला बारीक करून घेऊया. शेंगदाण्याचे साधारण 2 ते 3 तुकडे एका शेंगदाण्याचे होतील. अशा प्रकारे आपण लाटण्याच्या साहाय्याने ते थोडेसे बारीक करून घेऊया. मिक्सरला आपण लावणार नाही आहोत, कारण मिक्सरला पूर्ण त्याची पावडर तयार होईल. म्हणून आपण पोलपाटावरतीच ते थोडेसे लाटण्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही खलबत्त्यामध्ये केलात तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्या इथले थोडेसे आपण शेंगदाणा बारीक करून घेणार आहोत. इथे बघाल आपण. नंतर आपण एका पॅनमध्ये आपले तीळ घालून तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मात्र इथे आपण कमी ठेवणार आहोत. एक साधारण 4 ते 5 मिनिटं आपण हे तेल मस्त भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपले भाजले गेले की ते व्यवस्थित फुगतात. पण आपण बघाल, तीळ जे आपण सुरुवातीला घेतले होते त्यानंतर आपल्या थोडेसे तिळाचा आकार आपण बदललेला दिसतो आपल्याला. कारण आपण पाकामध्ये लगेच घालून ते तिळगुळ वळतो, त्यामुळे तीळ अगोदर आपण भाजून घेतलात तर तिळगुळाला टेस्ट खूप मस्त लागते. एक साधारण आपण 4-5 मिनिटं भाजून झाल्यावरती आपण बघाल, इथे आपला आता तीळ इथे व्यवस्थित असे भाजून मस्त असे झालेले आहेत. नंतर आपण पॅन मध्ये थोडंसं तूप घालणार आहोत. हे आपण तीळ थोडे बाजूला घेऊया काढून. 1 चमचा आपण इथे थोडंसं तूप घालून घेणार आहोत. त्या तुपामध्ये आपण चिक्कीचा जो गूळ आहे तो घेतलेला आहे. तिळगुळांसाठी मात्र चिक्कीचा गुळाचा वापर करा. जर तुम्हाला आपले जे तिळगुळ आहेत ते खुसखुशीत किंवा कडक हवे असतील तर नक्कीच चिक्कीच्या गुळाचा वापर करा. तुम्हाला एकदम सॉफ्ट हवे असतील, म्हणजे अगदीच नरम, लगेच सहज हाताने सुद्धा तुटेल असा, तुम्ही नॉर्मल गुळ वापरला तरी चालेल. पण चिक्कीच्या गुळाने वापरला तर त्याचा पाक होण्यासाठी सुद्धा लवकर मदत होते. थोडंसं आपण ढवळून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपला गुळ लवकर वितळेल. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम आपण जास्त फास्ट ठेवणार नाही आहोत, नाहीतर आपला गुळ करपेल आणि तिळगुळाचा रंग जो आहे लाडूचा तो सुद्धा काळपट होईल. इथे आपला आता गुळ पूर्णपणे वितळायला आलेला आहे. गुळ वितळल्यानंतर आपण त्याचा पाक झालाय की नाही ते चेक करणार आहोत. मध्ये मध्ये आपण काविलचा जो असतो ना, तो थोडासा उंच पकडून त्यातला पाक कसा पडतोय त्याचं निरीक्षण करायचं आहे. पाक अगदी तारेसारखा पडायला जो लागला की समजायचं आपला पाक व्यवस्थित छान असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर एकदम सॉफ्ट पाहिजे असतील ना तिळगुळ, तुम्ही ह्याच पाकामध्ये लगेच तीळ मिक्स करू शकता. पण तुम्हाला जर थोडासा खुसखुशीत हवा असेल तर एक तारी पाक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते मिक्स करणार आहोत. आपण बघाल, इथे थेंब थेंब पडतायत. त्याला एक धाग्यासारखा एक तार निघायला लागते ना की ते समजायचं आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे. इथे बघा, आपण इथे पाक आपला अजूनही व्यवस्थित पडत नाहीये, म्हणजे अगदी सहजतेने पडत आहे. जोपर्यंत आपला पाक व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण हे मात्र असंच मिक्स करत राहणार आहोत, जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित तो पाक तयार होईल. पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत. थोडाफार इथे तयार व्हायला लागलेला आहे. आपण बघाल, इथे आता एक तार यायला लागलेली आहे. आपण बघाल, मगाचपेक्षा इथे तो पाक जो थेंब आहे तो असा खेचला जातोय, म्हणजेच काय तर आपला आता पाक तयार झालेला आहे. नंतर हा पाक तयार झाल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे, आपले वेलची पावडर घालून घ्यायचे. यामध्ये आता आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. 1 चमचा आपण वेलची पावडरचा वापर केलेला आहे इथे. तुम्ही यामध्ये
चण्याची डाळ जी असते ती घातलात म्हणजे भाजलेले चणे असते जे डाळ्या म्हणतात ते घातलात तरीही चालतील. मी मात्र इथे फक्त शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे. वेलची पूड आपली घालून झालेली आहे. नंतर त्यामध्ये आता आपण तीळ घातलेले आहेत, तसेच शेंगदाणे सुद्धा घालून घेतलेत. सगळं साहित्य आपण आता घालून घेऊन पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर मात्र आपण जास्त वेळ ठेवणार नाही. मिक्स मात्र आपण ते सगळीकडे समान करा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गरम गरमच तिळगुळ वळून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण थोडंसं एका वाटीत पाणी सुद्धा घ्या आणि एकीकडे आपण तुपाचा वापर करणार आहोत. मध्ये मध्ये जे आपल्याला चटके लागतात ते आपण पाणी घेतलं तर तिळगुळ आपले पटापट वळण्यासाठी सोपे जातात. इथे आपलं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आपण बघाल आपल्या तिळगुळांचा रंग सुद्धा छान येणार आहे, कारण आपण पाक अजिबात इथे काळा केलेला नाहीये. त्यामुळे तिळगुळाचा रंग सुद्धा मस्त राहणार आहे. पण आपण पूर्णपणे पाक करताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवली होती. आता आपण इथला व्यवस्थित तिळगुळाचे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅसवरून आपण ते काढून घेऊन त्याचे आपण आता तिळगुळ करून घेणार आहोत. थोडं थोडं आपण हाताला तूप लावून घेऊया आणि अगदी थोडं थोडं एक चमचाभर आपला होईल एवढं आपलं मिश्रण आपण ते घेऊन आणि थोडंसं आपण पाण्याचा इथे वापर केलेला आहे. बघाल आपण आणि अगदी गरम गरम असतानाच आपले तिळगुळ वळून घ्यायचे आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणाचे तिळगुळ करायचे असतील ना तर थोडे थोडे प्रमाण घेऊन आपण ते तिळगुळ करावेत. जर तुम्ही एकटेच असाल आणि तुम्ही 1 किलोचं जर मिश्रण घेतलं तर ते तिळगुळ वळताना आपल्याला खूप कठीण जाईल आणि आपला तिळगुळ अगदीच म्हणजे ते घट्ट होत जाईल. अशा प्रकारे आपण सर्व तिळगुळ वळून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि ही तिळगुळाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि इतरांकडे सुद्धा ही रेसिपी शेअर करा. अशा प्रकारे आपण सगळेच तिळगुळ करून घेणार आहोत. आपण बघायला किती सहजतेने सुद्धा होत आहेत. थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण तिळगुळ वळून घेणार आहोत. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मस्त असे तिळगुळ आपले तयार झालेले आहेत संक्रांतीसाठी. नक्की एकदा अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे, पण नवीन असणाऱ्यांसाठी मात्र ही खास रेसिपी आहे. म्हणजे अगदी सगळे इन डिटेल सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तिळगुळ करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आपले तिळगुळ कसे झाले असे जर केलात या पद्धतीने तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.